हॅलो एव्हरीवन, मी आहे अंशिका आणि वेलकम टू माय चॅनल मेकओव्हर विथ अंशिका. तर आपण सुरुवात करूया आज आपल्या सुंदर लुकला. सगळ्यात पहिला आपण आपला फेस क्लीन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे 24चं रोज टोनर वापरलं आहे. हे ऑल स्किन टाईप आहे, कोणीही वापरू शकतो, खूप छान आहे. त्याच्यानंतर मी इथे मॉइश्चरायझर वापरून झालं आहे आणि त्यानंतर मी अल्प्लेझाचं प्रायमर वापरलेलं आहे फेसला. पोर्सला ब्लर करण्यासाठी खूप चांगलं प्रायमर आहे. त्यानंतर मी इथे माझे फेसवरती जे काही अनइवन स्किन टोन आहे अंडर आयच्या खाली माउथला ते मी हाईड करते. इथे मी इन्साइडचं कन्सिलर वापरते आपल्या स्किन टोनपेक्षा 200 लाईट. आणि इथे छान आपण बोटाने किंवा ब्रशने किंवा ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करू शकतो. मी इथे ब्रशने ब्लेंड करते. आणि हो, जर कोणी माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल, मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या अजून फॅमिली फ्रेंड्सलासुद्धा माझं रेकमेंडेशन द्या, त्यांच्याकडनं सुद्धा माझ्या चॅनल सबस्क्राईब करून द्या. अच्छा, तर आपण त्यानंतर मी इथे वापरते चार्मसी मिलानोचं फाउंडेशन 03. हे माझ्या स्किन टोनला अगदी मॅच आहे. फाउंडेशनचं कव्हरेज जर जास्त हवं असेल तर तुम्ही ब्रश वापरू शकता, अदरवाईज ब्युटी ब्लेंडरने सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. मला इथे थोडं शेअर कव्हरेज पाहिजे होतं तर मी इथे ब्युटी ब्लेंडरने ॲप्लिकेशन करून घेतलेलं आहे. हे फाउंडेशन खूप सुंदर आहे, लॉंग लास्टिंग आहे, स्वेट रेजिस्टंट आहे, खूप सुंदर आहे. त्यानंतर छान ब्लेंड केल्यानंतर आपण आपल्या स्किनला हायलाईट करतो. हायलाईट करण्यासाठी मी इथे ओचीचं कन्सिलर वापरलं आहे. हे थोडं क्रीजलेस कन्सिलर आहे, म्हणजे रिंकल्स वगैरे असतील ना तर जास्त क्रीज दिसून येत नाही. खूप सुंदर कन्सिलर आहे. 200 लाईट मी असं कन्सिलर वापरलं आहे आणि ते मी छान ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेते. आता हायलायटिंग करणं किंवा न करणं तुमच्यावर आहे, बट हे जे कन्सिलर आहे हे खूप लाईट वेट आहे, नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आता हा जो आपण बेस केलेला आहे हा सगळा क्रीम लिक्विड बेस आहे. तर ह्याला लॉक करण्यासाठी आपण वापरणार आहोत पावडर. इथे मी स्विस ब्युटीची पावडर वापरते आणि हा पफ PNSचा आहे. या पफने मी हा पावडर ॲप्लिकेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी PACचं हे असं मिनरल पावडर आहे, थोडीशी शाईन असते ह्याच्यामध्ये. हे मी माझ्या पूर्ण फेसला ॲप्लिकेशन करून घेते, जेणेकरून माझी स्किन थोडी जी पावडरी असेल ते सुद्धा कवर होईल आणि थोडं शाईनसुद्धा येईल. त्यानंतर मी ते रेव्होल्यूशनचं ब्राउन्झर वापरते. त्याच्यानंतर माझा आवडता ब्लश वापरणार आहे, जे की आहे स्विस ब्युटीचं. आता कॉन्टोर करणं किंवा ब्लश करणं हे किती आणि कितपत हे प्रत्येकाच्या आवडीनुसार आहे. कोणाला जास्त आवडतं, कोणाला कमी आवडतं, बट मला तर भरपूर आवडतं. त्यानंतर आपण इथे हायलायटर वापरतो. हे स्वस्त आणि मस्त हायलायटर आहे, जे की आहे होजोचं हायलायटर. त्यानंतर मी इथे फॉरएव्हर 52चं पावडर आय शॅडो घेतलेला आहे, पावडर आयब्रो डिफायनर घेतलेला आहे. त्याच्याने माझे आयब्रोज डिफाईन करते. सुरुवातीला मध्यभागी ॲप्लिकेशन करायचं आणि नंतर हळूहळू पुढे यायचं. पुढे येताना जास्त डार्क करायचं नाही, नाहीतर ते अगदीच आर्टिफिशियल वाटेल. आणि नॅचरल लुकसाठी मोस्ट ऑफ पावडर्सचाच वापर करायचा. त्यानंतर आता आला आय शॅडो. आय शॅडो एकदम सिम्पल करते. मी काजळ घेतलेला आहे. काजळ मी जसं आपण लायनर लावतो तसं लावून घेतलेलं आहे. नंतर एका ब्रशने त्याला चांगलं ब्लेंड करून घेतलेलं आहे. अगदी सोपं आहे, पटकन होऊ शकतं 2 मिनिटात. ठीक आहे, त्याला चांगलं मी ब्लेंड करून घेते. त्याच्यानंतर मी इथे थोडासा ब्राऊन कलर घेणार आहे आणि त्याला जे मी ब्लॅक ब्लेंड केलं आहे त्याच्यावरती मी ॲप्लिकेशन करणार आहे, जेणेकरून थोडंसं सॉफ्ट कलर होऊन जाईल, ब्राऊन असा. आता हे ब्राऊन करण्यासाठी मी ते मिलानीची पावडर आयशॅडो पॅलेट वापरते. हे सुद्धाच बजेटमध्ये खूप सुंदर पिगमेंटेड पॅलेट आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सुंदर रेंज आहे कलरची. ठीक आहे, त्याच्यावरती मी थोडंसं डार्क ब्राऊन घेतलेलं आहे, त्याला मर्ज करते आणि हळूहळू क्रीज लाईनपर्यंत घेऊन गेलेले आहे. आणि तसं बघता बघता आपला झालेला आहे आयशॅडो. त्याच्यानंतर मी ते स्विस ब्युटीचं थोडं शिमरी मेकअप फिक्सर आहे ते वापरलं आहे. त्यानंतर मी इथे आय थिंक मेरी जोक्सचं मस्कारा वापरला आहे. डोळ्यांमध्ये फॉरएव्हर 52चं पेज काजल वापरलेलं आहे. आणि लिपस्टिकसाठी मी इथे वापरते आहे, आउटलाईनसाठी लिप लायनर मी वापरलं आहे मेरी जोक्सचं. आणि ही आहे मॅकेझिमियाची लिपस्टिक पॅलेट आहे. ही पूर्ण याच्यामध्ये 12 लिपस्टिक्स आहेत, 10 की 12 तरी आहेत आणि खूप सुंदर आहेत. एकदम लाईट वेट वाटतात, लावल्यानंतर एकदम हेवी वाटत नाहीत, खूप सुंदर आहे. ते मी ॲप्लिकेशन करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे माझा लुक झालेला आहे. कसा वाटला, तुम्हाला आवडला का नक्की सांगा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. थँक्यू सो मच.